मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनल सर्व आपले शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे, बऱ्याच मित्रांचे जे फोन चालू झालेले आता त्यांचं शेत रिकामे झाले, बऱ्याच मित्रांचे ज्यांना नवीन लागवड करायची, तर अशा मित्रांकरता हा व्हिडिओ आपला नवीन लागवडीचा. तर आता बरेच जे नवीन मित्र त्यांना शेवगा शेतीचं माहिती नाही, ते यूट्यूबवर बऱ्याच मित्रांचे व्हिडिओ बघताय, तसेच आपले पण बघतायत. त्यांच्या कॉलद्वारे व असं त्यांना जाणवलं बा आता लागवड कधी करायची, पाण्याचं नियोजन कसं, पद्धत काय वापरायची, तर त्याच विषयावर आपण आज बोलतोय. तर मित्रांनो, लागवड करायला आता इथून पुढे काही अडचण नाही. कारण काय झालं, आता या दिवसात जी चैत्रपाली म्हणतो आपण, झाडाचा जो पाला गळून पुन्हा झाड म्हणजे नवीन तयार होता पाला, आणि त्याच्यामुळं हवेमध्ये पण गारवा निर्माण होतो. तर अशा वेळेस ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे अशा मित्रांना शेवगा लागवड करायला काही अडचण नाही. फक्त लागवड करताना काळजी काय घ्यायची मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. कारण काळजी घेताना तुम्हाला अशी घ्यायची मित्रांनो, जमीन आता आपल्या समोर शेत बघू शकता. हे शेत आपण गेले 1.5 महिन्यापासून नांगरून टाकलेलं आहे मित्रांनो. इथं आपला शेवगा होता, नवीन लावलेला होता, रान पावसानं उपळलेलं होतं. आपण त्याच्यावर 2 महिने ट्रीटमेंट केली, झाडं सक्सेस होत नव्हते असं वाटलं आपल्याला. मग आपण याला नांगरून टाकलं. नांगरल्यानंतर आता गेली 2 महिन्यापासून शेकतंय रान उन्हामध्ये. आता आपण याला तयार करून एक पुढल्या 8 ते 10 दिवसात आपण त्याला शेवगा लागवड करायची. तर त्याचा पण आपण व्हिडिओ टाकणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे काय ते सगळं तुम्हाला दिसणार आहे. तर माझं असं म्हणणं राहील, जे नवीन शेतकरी त्यांना जमीन नांगरून घ्या व्यवस्थित, एक 8-4 दिवस वाळू द्या. वाळल्यानंतर रोटावेटर मारून घ्या. रोटावेटर मारल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, त्याच्यावर आपल्याला एक 4 फुटाचा बेड ओढून घ्यायचा. जास्त उंच न करता बेड अर्धाच फूट उंचीचा करा, थोडा पसरट करायचा, म्हणजे जेणेकरून झाडे पुढं वाऱ्या वावदानात झाडं मोठं झाल्यावर पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचंय. आणि त्या बेडवर तुम्हाला एकरी 1 गोणी सुपर फॉस्फेट, 1 गोणी 10-26-26 आणि 1 गोणी लिंबोळी पावडर, आणि शेणखत असेल तर ही समजा तुमचा 200 फूट बेड असेल एका बाजूचा, त्याच्यावर एक 10 पाटे शेणखत आणि सांगितलेले हे 3 गोण्या एकत्र करून ते पण टाकून देणे, आणि मल्चिंग पेपरने दाबून आणि ड्रिपची नळी टाकून दाबून देणे. इनलाईन नळी वापरा, आणि जेणेकरून व्यवस्थित होईल. आणि मल्चिंग पेपर दाबल्यानंतर त्याला 2 ते 3 दिवस चांगलं भिजू द्या. भिजल्यानंतर जे आपल्याकडे आपली ओडीसी प्लस व्हरायटी मित्रांनो, ज्यांना बियाणं लागेल त्या मित्रांनी जरूर कॉल करा. घरपोच असं बियाणं मिळून जाईल, किंवा ज्यांना दुसरीकडून घ्यायचं तिथून घ्या, काय आपल्याला त्याची काही अडचण नाही. तर आता हे केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं, जमीन चांगली ओली करून घेतल्यानंतर 3 दिवसानंतर त्याला 3 दिवस पाणी द्या. 2 ते 3 दिवस पूर्ण बेड भिजून घ्या. होल पाडून घ्यायचं, म्हणजे जमिनीतला जो गरमटपणा जो गॅस आहे तो निघून जाईल, उष्णता निघून जाईल पूर्ण, आणि जमीन अशी गार होऊन जाईल. नंतर बियाणं तुम्हाला 24 तास पाण्यात भिजून गोमित्र घेतलं चालेल. समजा 1 एकराला अर्धा किलो बियाणं लागतं, त्याच्याकरता तुम्हाला 2 लिटर पाणी, त्याच्यामध्ये आपल्याला 250 मिली गोमित्र टाकायचं आहे. 24 तास भिजत घालायचंय. भिजत घातल्यानंतर त्याच्यातून दुसऱ्या दिवशी काढून तुम्हाला 2 दिवस ते कापडात गुंडाळून ठेवायचं. कापड वल्ल राहिलं पाहिजे एवढी काळजी घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून बियाचं जे मावचर आहे, वल्ल आहे, तो कमी नाही झाला पाहिजे, आणि त्याची उगवण शक्ती पण चांगली होणार आहे. त्याच्यानंतर बी लागवड करताना आपल्याला थोडं त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते एक 50 ते 100 ग्रॅम त्या बियाला चोळून घ्यायचं वल्ल्या बियाला, आणि लागवड करायची. बी लावताना फक्त 1 इंच बियाणं खाली लावायचंय. तर अशा पद्धतीने नियोजन करायचंय, आणि त्याच्यानंतर एक 8 ते 10 दिवसात पूर्ण आपली लागवड अशी व्यवस्थित होणार आहे. तर ज्या मित्रांना लागवड करायची असेल त्यांनी आता इथून पुढे लागवड करायला काही अडचण नाही. अजून 8-10 दिवसांना पण केली तर चालेल, आणि मल्चिंग टाकून घ्यायचं, आपण ते आधीच सांगितलेलं आहे. अशा प्रकारे नियोजन करायचं आणि लागवड व्यवस्थित करायची. तर मित्रांनो, आपली ओडीसी प्लस व्हरायटी बघू शकता. आता आपल्या झाडावर आपण ज्या मागे शेंगा सोडलेल्या आहेत, आपला आता बाग हा डिसेंबर पासून चालू झालेला, आणि शेंगा आत्ताशी वाळायला सुरुवात चालू झालेली आहे. तर आपण आता आज याचा मुहूर्त पण करतोय वाळलेल्या शेंगा तोडायचा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना नवीन उपलब्ध बी. आता या मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता या झाडाची मी शेंग तोडतोय. पावसानं आपल्या झाडांचा पाला वगैरे भरपूर असं झटकून गेलेला आहे, फुलं झटकून गेलेले आहे आजच्या परिस्थितीत. पण आपण याला पूर्ण 1 महिना डेव्हलप करून घेणार आहे, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. आणि आता तुम्ही शेंगाची आजची क्वालिटी पण बघू शकता. तर आपली शेंग ही जवळजवळ 2 ते 2.5 फुटापर्यंत शेंग ही, आणि शेंगा या शेवटपर्यंत घोसातच आलेल्या मित्रांनो, हे बघू शकता. आता या झाडाच्या शेंड्याला शेंगा आहे समजा, या पण आपण बघू शकता पूर्ण शेंगा अशा घोसातच आहे. तर अशा प्रकारे नियोजन करायचंय. ज्यांना कोणाला बियाणे लागत असेल त्यांनी जरूर कॉल करा. घरपोच असं बियाणे येऊन जाईल. आणि मित्रांनो, ज्यांना लागवड करायची असेल त्यांनी लागवड करायला काही अडचण नाही. लवकरच तुमच्याकरता पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण.